झी 24 तास एक पाऊल पुढे। मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी ग्लोबल कोकण महोत्सवाला भेट दिली। यावेळी त्यांनी पुन्हा एकदा परप्रांतीय विरोधी सूर लावलाय। दिल्ली गँगरेप प्रकरणातील आरोपी बिहारीच असल्याचं राज ठाकरे म्हणतात। तर कोकणातल्या हजारो हेक्टर जमिनी परप्रांतीयांना विकण्याच्या थांबवल्या तर कोकणचा विकास होईल। बलस्थानं गमावून बसलो तर विकास होणार कसा, असा घणाघाती सवालही राज ठाकरेंनी केलाय। नक्की परप्रांतीयांचा मुद्दा पुन्हा एकदा राज ठाकरेंनी ग्लोबल कोकण महोत्सवात देखील परप्रांतीयांच्याच मुद्द्याला पंकज हात घातलेला दिसतोय आपल्याला। जमिनी कोकणामधल्या परप्रांतीयांना विकू नका असंही आवाहन राज ठाकरेंनी कोकणी माणसाला। राज ठाकरे नेमकं काय बोलले आपण ऐकूया। दिल्लीमध्ये झालेलं बलात्काराचं प्रकरण, त्या मुलीबद्दल तर सहानुभूती आहेच, वाईटही वाटतंय, काय करायचं समजत नाही। पण खोलात कोणी जायला तयार नाही, त्याच्याबद्दल कोणी काही बोलायला तयार नाही। नुसतंच फक्त बलात्कार 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 चालू आहे। ज्या प्रकारे हे सगळं अख्खं रंगवलं गेलं, मी परत पहिल्यांदा सांगतोय, मला त्या मुलीबद्दल सहानुभूती आहे। अत्यंत वाईट, असं कधीही कोणावरती प्रसंग येऊ नये आयुष्यात। पण मूळ गोष्टीला बगल देऊन फक्त बलात्कार एवढ्याच गोष्टीवरती सांगताय, करणारे कोण होते त्याच्याबद्दल नाही बोलत कोणी। राज ठाकरे बोलला की राज ठाकरेवरती फक्त नुसते केसेस टाकायच्या आणि बलात्कार झाल्यानंतर ते सगळेच्या सगळे बिहारचे होते, याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही। मी बोलल्यावर मला शिव्या घालतात, कोणी ब्र काढतोय का बघा। कोणीही त्याच्याबद्दल बोलायला तयार नाही। सगळे राजकीय पक्ष चिडीचाप बंद। ज्या प्रकारची गुन्हेगारी वाढतेय, मग ती फक्त दिल्लीमध्ये वाढत नाही, ती महाराष्ट्रात वाढते, प्रत्येक ठिकाणी वाढतायत। जिकडे जिकडे हे लोक जातात तिकडे तिकडे या गोष्टी वाढतायत, याच्याबद्दल कोणी बोलायचं नाही। परवा दिवशी शीला दीक्षित पण हेच बोलल्या। पंतप्रधानांच्या समोर बोलल्या, सोनिया गांधींच्या समोर बोलल्या आणि त्यांनी सांगितलं की दिल्लीमध्ये जो काही सगळी बसबसपुरी माजली आहे, जी गुन्हेगारी वाढली आहे, ती परप्रांतीयांमुळे वाढली आहे। हे त्यांनी देखील तिकडे नमूद केलं। आलंच नाही, कुठे वाढतच नाही, कोणी बोलतच नाही त्याच्याबद्दल। राज ठाकरे बोलला की जो टीआरपी, त्याच्यानंतर मी राज ठाकरे हा द्वेष पसरवतो। मी द्वेष पसरवत नाहीये, संपूर्ण सिस्टीम अख्खी उद्ध्वस्त होतीये। कितीही चांगल्या योजना आणा, या सगळ्या लोंढ्यांमुळे सगळ्या वाया जाणार। आता आपण ज्यावेळेला कोकणाचा म्हणून विचार करतो, त्यावेळेला त्याच्या पायाभूत सुविधा जर समजा तिकडे अस्तित्वात नसतील, तर आपण तिकडे काय नेणार आहोत, आपण तिकडे काय पोहोचवणार आहोत। आणि या गोष्टींचा विचार हा राज्य सरकारने करायचा असतो, कुठच्या तरी संस्थेने करायचा नसतो। जसं आपण गुजरातमध्ये बघतो, गुजरातमध्ये म्हणतात की ते काय व्हायब्रंट गुजरात। आता व्हायब्रंट गुजरात म्हटल्यानंतर तिकडे राज्य सरकार ज्या प्रकारचं काम करतंय, त्या प्रकारचं काम राज्य सरकारने केलं पाहिजे। राज्य सरकारने ज्या प्रकारचा पैसा तिकडे टाकला पाहिजे। मी आता त्याच्या फार खोलामध्ये गेलो नाही, परंतु मला माहिती आहे की हे सगळी जी काही प्रगती होणार आपल्या कोकणाची, जी आपण पाहतोय किंवा जी काय आपण इच्छितोय, ती मराठी माणसाच्याच हातामध्ये राहणार आहे का? की आम्ही आमच्या जमिनी विकून फक्त इतर परप्रांतीयांच्या हातामध्ये देणार आहोत? देणार कोणाच्या हातामध्ये? मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामधली एक म्हण आपण म्हणतो नाही का, आले अंगावर तर घेतले शिंगावर। तसं कोकणामध्ये झालंय, दिसली जमीन की घेतली सिंगाने। कोणतरी कृपाशंकर सिंग जातो, अजून कोणतरी शिंग घालून बसतं। हजारो एकर जमिनी तिकडे विकल्या जात आहेत। हे सगळे परप्रांतातले लोक तिकडे जमिनी घेत आहेत, आमचीच लोक त्याला मदत करतायत आणि आपण म्हणतो ग्लोबल कोकण करायचं। मुळात ती जर गोष्ट आपली आहे, ती जर आपलीच ठेवायची असेल तर हा प्रत्येकाने विचार करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये पक्षाची लेबल न लावता किंवा ती सगळी फाडून टाकून
त्याच्यानंतर कोकणाचा आपण जर विचार केला, त्याच्यानंतर जर आपण आपल्याच माणसाला तिकडच्या जर जगवलं, थांबवलं जमिनी विकायचं, आणि जर समजा आपले उद्योजक जर चांगले तिकडे मोठ्या प्रमाणावर ते घेऊन गेलो, तर हे आपण ग्लोबल कोकण वगैरे काहीतरी करू शकू, अन्यथा काही होणार नाही. दिनेश दुखंडे पंकज आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. दिनेश त्या ठिकाणी उपस्थित होते. दिनेश, राज ठाकरेंनी जे प्रमुख मुद्दे उपस्थित केले त्यापैकी त्या प्रकरणामधल्या अत्यंत महत्वाच्या बाबीवर राज यांनी बोट ठेवलंय, पण राष्ट्रीय वृत्तवाहिन्या किंवा राष्ट्रीय स्तरावरती हा सगळा विषय वादाचा ठरण्याची शक्यता आहे. रेप करणारे बिहारी होते, या गोष्टीवर त्यांनी बोट ठेवलंय. काय सांगाल, ही मोठी बातमी होणार आहे आज उद्या हिंदी माध्यम किंवा इतर राष्ट्रीय स्तरावरती ही बातमी कशा पद्धतीने प्रेझेंट केली जाईल, काय वाटतं? अजित, एकूणच आपण बघितलं तर राज ठाकरे विरुद्ध बिहारी भाषिक हा संघर्ष काही तसा नवा नाही. गेले 4 महिने राज ठाकरे शांत होते आणि त्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे जानेवारीमध्ये म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी आपलं मौन सोडलेलं आहे आणि आज ते गोरेगाव येथील ग्लोबल कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात त्यांनी आपल्या जी काही भूमिका आहे ती सविस्तरपणे मांडलेली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे नुकताच जो दिल्लीमध्ये एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाला आणि त्यानंतर काही दिवसांनी तिचं निधन झालं, या प्रकरणावर राज ठाकरे गप्प होते. त्यांनी आज आपली जी भूमिका आहे ती व्यक्त केलेली आहे. त्यांनी या संपूर्ण प्रकरणाचं खापर बिहारी भाषिकांवर फोडलेलं आहे. जे आरोपी आहेत ते बिहारचेच आहेत आणि बिहारमधून किंवा परप्रांतातून जे लोक येत आहेत आणि ज्या पद्धतीने शीला दीक्षित ज्या दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत त्यांनीही दिल्लीमधला जो क्राईम रेट आहे तो वाढण्याला जे दिल्लीमध्ये परप्रांतीय येत आहेत त्यांना जबाबदार धरलेला आहे. एकूणच बिहारी आरोपींकडे लक्ष वेधून राज ठाकरे यांनी जो बिहारी भाषिकांविरोधातला जो नवा वाद आहे तो निर्माण केलेला आहे. नक्की दिनेश, परप्रांतीयांचा सूर पुन्हा एकदा अजित आळवलाय. राज ठाकरे यांनी गेले काही महिने राज ठाकरे गप्प होते, मात्र नव्या वर्षात पुन्हा एकदा त्यांची तोफ धडाडलेली दिसते. झी 24 तास एक पाऊल पुढे.